शेवंतीमधील आमच्या काव्यामधील प्रकाशनात त्यावेळेला त्या उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. त्या कवयित्री वैशाली मिसाळ मॅडम या सर्वप्रथम कविता सादर करण्यासाठी येतील. नमस्कार सर्वांना. माझे नाव वैशाली भानुदास मिसाळ. मी पुणे महानगरपालिका येथे शिक्षक या पदावर कार्यरत आहे. सर्वप्रथम मी वल्लरी मीडिया प्रस्तुत वल्लरी प्रकाशन आयोजकांचे मनापासून आभार मानते. कारण या व्यासपीठावर जरी मी आज पहिल्यांदा उभी असले तरी या सभागृहात मी तिसऱ्यांदा येत आहे. कारण सदाफुली काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी मी प्रेक्षक म्हणून आले होते. त्यानंतर शेवंती काव्यसंग्रहामध्ये तर माझ्या स्वतःच्याच कवितांचा समावेश आहे, परंतु माझी परीक्षा असल्या कारणामुळे मला त्यावेळेस कविता सादर करता आली नव्हती व आज या ठिकाणी कन्हेर काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी मी स्वतःची कविता या ठिकाणी सादर करत आहे. तत्पूर्वी मला थोडंसं बोलावंसं वाटतं की आता मगाशी मॅडम जेव्हा बोलल्या की वल्लरी प्रकाशनाचं जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की हे कार्यालय नसून आमचं स्वप्न आहे आणि आमच्या स्वप्नामध्ये तुमचं स्वागत आहे. खरंच किती सुंदर वाक्य आहे हे. आणि अजून एक सांगायचं झालं तर वल्लरी प्रकाशनाच्या यांच्या या कार्याला आता 7 दिवसानंतर 3 वर्ष होत आहेत आणि या 3 वर्षांमध्ये त्यांचा हा 21वा काव्यसंग्रह आहे. म्हणजे 3 हा मुलांक गुरुच्या स्थानी असतो असं मानलं जातं. साक्षात परमेश्वराची त्याला साथ असते आणि 21 2 आणि 1 मिळून 21 हा सुद्धा 3चाच मुलांक होतो. म्हणजे साक्षात या वल्लरी मीडिया प्रकाशनाला परमेश्वराची साथ आहे असं मला वाटतं. व एवढं बोलून मी माझ्या कवितेकडे वळते. माझ्या कवितेचं नाव आहे राहूनच गेले. समाजातील एका दुखऱ्या नसेवर बोट ठेवण्याचं मी या कवितेच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. जे इथे घेऊन आले ते द्यायचेच राहून गेले. जे इथे घेऊन आले ते द्यायचेच राहून गेले. काय उमलल्या भावना मनात सांगायचेच राहून गेले. धुंदशा माझ्या विनोदांनी रंगल्या या मैफिली. दुःख माझे आतले आतच राहून गेले. पाहून यातना समोर पाहिले मागे पुढे ना. पाहून यातना समोर पाहिले मागे पुढे ना. सारे स्वतःसाठी जगत माझे जगायचेच राहून गेले. झाले मी खूप मोठी फक्त माझ्यासाठी. झाले मी खूप मोठी फक्त माझ्यासाठी. माझे प्रतिबिंब मी दाखवायचेच राहून गेले. कसे सावरावे आता उसवले आभाळ सारे. कसे सावरावे आता उसवले आभाळ सारे. जे आले सुखपत्री घ्यायचेच राहून गेले. धन्यवाद. आपण वैशाली मॅडम यांचा सन्मान करूया. मान्यवरांना मी नम्र विनंती करते आणि वैशाली मॅडमच्या सोबत त्यांची मुलं आलेली आहेत, त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. कविता लिहायची बरं का?